अतिशय सुरेख असं पुस्तक, जेवढे त्यांचा पृष्ठभाग सुरेख आहे तेवढे सुरेख लेख आणि कविता आतमध्ये पण आहेत. साहित्य क्षेत्रांमध्ये विद्यार्थी किती परिपूर्ण असतात. गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि CS24 न्यूज विशेष वृत्त. नृसिंह विद्यालय असतपूर येथे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 127वी जयंती उत्साहात साजरी. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित नजीकच्या नृसिंह विद्यालय असतपूर येथे शिक्षणाचे कैवारी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 127वी जयंती आणि वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरे करण्यात आले. 3 दिवस चाललेल्या या उत्सवातून भाऊसाहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला. उत्सवाची सुरुवात डिसेंबर 25 रोजी सकाळी मुख्याध्यापक प्रमोद निर्मळ यांच्या हस्ते संस्था ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य केशवराव गावंडे यांच्या हस्ते जयंती उत्सव व वार्षिकोत्सवाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून प्राध्यापक पंजाबराव म्हाला उपस्थित होते. गुणवंतांचा गौरव आणि सत्कार सोहळा. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला. सुधाकर जुनघरे शाळा समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार. पंकज सदाशिव बाजड शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव. विलास सराटे विशेष सामाजिक कार्याबद्दल सन्मान. विद्यार्थी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. विविध स्पर्धांनी फुलले शालेय प्रांगण. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी रांगोळी, चित्रकला, हस्तकला, विज्ञान प्रदर्शन, डिश डेकोरेशन आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन गावातील महिला प्रतिनिधी अर्चना चऱ्हाटे, रत्नप्रभा साबळे, प्रतिभा सगने व इतर मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आले. दुपारच्या सत्रात रंगलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेने विद्यार्थ्यांची बौद्धिक चुणूक पाहायला मिळाली. वक्तृत्व आणि सांस्कृतिक रंगांची उधळण. दुसऱ्या दिवशी 26 डिसेंबरला भाऊसाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रभावी प्रभात फेरी आणि सांगता. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी 27 डिसेंबरला ढोल ताशांच्या गजरात गावातून भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभात फेरीनंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. महत्त्वाची उपस्थिती. या कार्यक्रमाला सुधाकर जुनघरे, ज्ञानेश्वर हागोने, मधुसूदन धाबे, डॉक्टर चंद्रकांत म्हाला, सरपंच मोहन मुंदाने, प्रकाश तापडिया, बाबूराव गावंडे, पोलीस पाटील सोनाली गिरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी संचालन विनोद चोपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज बाजड यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनराज पवार, सुनील गिरी, हितेंद्र श्रीराव, जया डोंगरे, आशा येवले, विलास तिवलकर व भास्कर पखाले यांनी अथक परिश्रम घेतले. सरांना विचारायचं संरक्षण याला टच झालं पाहिजे म्हणजे कंपाऊंडला टच झालं की त्याचा फायदा नसतो.
स्पायनल कॉर्डला जर मार लागला तर आयुष्य कोणते आणि आपल्या सगळ्या गणपती